नमस्कार मित्रमैत्रिणींनो, उद्या मी तुम्हाला भेटणार नाही. उद्या आमच्या दोघांचा, माझा आणि अश्विनचा खास दिवस असतो. पण तो खास का असतो हे मात्र मी तुम्हाला आज सांगणार आहे. मी आणि अश्विन 29 मे 2001 या दिवशी एकमेकांना भेटलो होतो. पहिल्यांदा नाही, मास कम्युनिकेशनच्या वर्गात आम्ही दोघं एकत्र होतो. वर्षभर एकत्र शिकत होतो. आधी खूप भांडणं, नंतर हळूहळू ओळख, मग मैत्री आणि मग घट्ट मैत्री, असा सगळा प्रवास आम्ही आमच्या ग्रुपने पूर्ण केला होता. अनेक नाट्यमय घडामोडी आणि एप्रिल महिन्यातली परीक्षा त्यानंतर झालेली संपवून आम्ही आपापल्या घरी गेलो होतो. अश्विनची नोकरी सुरू होती आणि मी माझ्या घरी गावी पिंपळगावला आमच्या शेतावर सुट्ट्यांमध्ये गेली होती. आणि त्या सगळ्या काळातच काहीतरी जाणवलं होतं आणि मैत्रीच्या पलीकडे आमचा बंध वेगळा निर्माण झालेला आहे, आमचं नातं पलीकडे गेलेलं आहे असं दोघांनाही जाणवलं होतं. आणि मग काहीतरी ठरवूनच आम्ही एकमेकांना भेटलो नागपुरात. तो दिवस होता 29 मे 2001. काहीतरी वेगळं नातं आहे याची जाणीव झाली होती, पण काही अपरिहार्य कारणांमुळे असं काही नातं पुढे घेऊन जाता येणार नाही हेही माहीत होतं. त्यामुळे मी निश्चितच काहीतरी ठरवून भेटली होती. अश्विन काय ठरवलं आणि काय ठरवलं होतं हे मला माहिती नव्हतं. काहीतरी सूक्ष्मोक्ष लावण्यासाठी पण आम्ही भेटलो होतो. मे महिन्यातलं नागपूरचं ऊन म्हणजे नवतपात सुरू असेल आणि सकाळी 11 वाजता आम्ही एकमेकांना भेटलो. तो दिवस कसा घालवला आम्ही एकमेकांसोबत ही एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि म्हणून आज तुम्हाला ती सांगावीशी वाटली. अश्विनकडे बाईक होती तेव्हा आणि माझ्याकडे लुना. आता लुना नावाचं एक 2 व्हीलर व्हेकल होतं. हे आजच्या पिढीला कदाचित माहिती पण नसेल, पण तेव्हा ती सर्रास वापरली जायची नागपूरमध्ये तर नक्कीच. तर लुना आमच्या शिरस्त्याप्रमाणे लुना मी एका ठिकाणी पार्क केली आणि तिकडनं बाईकवर आम्ही दोघं निघालो. कुठे जायचं, काय करायचं काही निश्चित नव्हतं. पण थोडं पुढे गेल्यावर लक्षात आलं की बाईकचं टायर पंक्चर आहे. त्यामुळे आधी पंक्चरवाल्याकडे जाणं आलं. तर धंतोलीमध्ये यशवंत स्टेडियमच्या जवळ जे सगळे पंक्चर टायरचे दुकानं आहेत तिथे आम्ही गेलो आणि तिथे गाडी दुरुस्त करायला टाकली. तेव्हा असं लक्षात आलं की टायर ट्यूबच बदलावी लागणार आहे. मग आमची स्वारी उन्हात टायर ट्यूब विकत आणायला पायी गेलो आम्ही. मग टायर ट्यूब विकत आणून त्या माणसाला दिली आणि आता लक्षात आलं की हे काम करायला 1-2 तास तरी लागणार आहे. तेवढा वेळ आता कसं काय करायचं हा विचार केला. आणि आमच्या काळामध्ये असा 2-3 तास वेळ असताना जो टाइमपास सगळेजण करतात तोच किंवा करायचे तोच टाइमपास आम्ही केला की आता 2-3 तासांचा वेळ आहे तर काय करायचं. तर जवळच्याच पंचशील थिएटरमध्ये आम्ही सिनेमा बघायला गेलो. सिनेमा होता आखे, अमिताभ बच्चनचा. अमिताभ बच्चन, सुष्मिता सेन, अक्षय कुमार, परेश रावल असं असलेला सिनेमा कदाचित तुमच्यापैकी कोणी पाहिला असेल तर तो सिनेमा बघायला आम्ही गेलो. आणि आता हे सगळे नावं मी जी घेते आहे, पंचशील थिएटर, यशवंत स्टेडियम, धंतोली वगैरे, ही कदाचित नागपूर बाहेरच्या लोकांना काही कळणार नाही. पण माफ करा, ह्या सगळ्या संदर्भांना नागपूरकर खूप चांगलं जोडून घेऊ शकतील. पण एवढं लक्षात घ्या की हे प्रचंड उन्हामध्ये आमचा हा सगळा कार्यक्रम सुरू होता. मग आम्ही सिनेमाला गेलो आणि त्या काळात म्हणजे 20-22 वर्षांपूर्वी असं दोघांनीच सिनेमाला जाणं, मित्रमैत्रिणींनीच सिनेमाला जाणं हे नागपुरामध्ये तरी धाडसाचं होतं. पण आम्ही दोघं तसेच होतो, थोडेसे वेडे आणि बिंदास. त्याच्यामुळे आम्ही दोघं ते सिनेमाला गेलो. त्या सिनेमामध्ये एक डायलॉग आहे, मला आजही आठवतो. त्या सिनेमामध्ये अमिताभ बच्चनचा निगेटिव्ह रोल आहे. आणि बाय द वे, अमिताभ बच्चन हा माझा खूप आवडता नट आहे, आमच्या दोघांचाही आवडता अभिनेता आहे. पण माझा तर तो खूप वीक पॉईंट होता आणि म्हणून आम्ही तो सिनेमा निवडला. हेही झालं म्हणजे आमच्या घरचं फिल्मी कुलदैवतच म्हणा ना तसं आहे. तर आम्ही तो सिनेमा बघायला गेलो आणि अमिताभबद्दलचं माझं प्रेम पण अश्विनला माहिती होतं. त्या सिनेमामध्ये अमिताभ निगेटिव्ह रोलमध्ये आहे आणि त्याचा असा एक डायलॉग आहे की प्रॉमिसेस आर मेंट टू बी ब्रोकन माय डिअर. तर तो डायलॉग ऐकला तेव्हा अश्विन मला म्हणाला होता की बघ बघ तुझा अमिताभ काय म्हणतोय आहे. मी नाही हा असा. मला आजही तो डायलॉग आठवतो आणि आता त्याचे संदर्भही आठवतात. असो, पण सिनेमाला गेलो आम्ही, त्या सिनेमा पाहिला. सिनेमा संपवून आम्ही बाहेर आलो.
दुपारी गुजरात पॉईंटचा दही समोसा खाल्ला. अर्थातच मी नेहमीप्रमाणे अर्धवट खाल्ला, तो उरलेला अश्विनने संपवला. चहा घेतला भर उन्हामध्ये आणि मग दुरुस्त झालेली गाडी घेऊन आम्ही पुढे निघालो. हेही आमचं ठरलं नव्हतं, पण नेहमीच्या सवयीप्रमाणे आम्ही थेट सेमिनरी हिल्सला गेलो. सेमिनरी हिल्समध्ये एक आमची आवडती जागा होती, जिथे आम्ही आधी पण जायचो, ग्रुपमध्ये पण जायचो, नंतर दोघंही जायचो, गप्पा मारायला वगैरे जायचो. हा जो माझ्या मागे तुम्हाला फोटो दिसतो आहे, हा रेल्वे ट्रॅक हा त्या सेमिनरी हिल्सचाच आहे आणि तोच हा फोटो आहे. आणि योगायोगाने गेल्याच वर्षी माझ्या मुलाने हा फोटो काढला. त्याला या जागेबद्दलच्या इतिहासाची काही माहिती नव्हती, पण त्यांनी हा फोटो काढला. तर या रेल्वे ट्रॅकनी आम्ही जात राहायचो, नेहमी जायचो, गप्पा मारायचो, कधी पॅरलल समांतर तर कधी एकमेकांच्या मागे असं जायचं. आणि याच ट्रॅकने पुढे गेल्यावर एका ठिकाणी असा उतार आहे, जिथे एक मोठी पाईपलाईन टाकलेली आहे पाण्याची, आणि ती पाईपलाईन, तो पाईप बांधलेला आहे, तर त्याच्यावरनं अशा पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या उतरून खाली आम्ही जायचो आणि तिथे थोडीशी झाडी होती. त्या पायऱ्यांवरच्या अशा मोठ्या मोठ्या पायऱ्या, उबडधुबड पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यांवर बसून आम्ही गप्पा मारायचो. त्या दिवशी आम्ही तिथेच गेलो. बरंच काहीतरी बोलायचं होतं, दोघांनाही बोलत होतो. आधी थोडंसं निरर्थक विषय कसा काढावा असं सगळं चालू होतं आणि मी बोलत होती, तो ऐकत होता. असं सगळं असताना त्याने मला तेव्हा तिथे संध्याकाळी थेटच विचारलं की लग्न करशील का माझ्याशी. त्याचा तो सरळ, निर्मळ आणि थेट प्रश्न तो मला आवडला. कुठलेही आडेवेडे न घेता, कुठलंही काही तामझाम न करता, सरळ जे मनातलं होतं. अनेक अडचणींचा डोंगर समोर होता, पण त्या क्षणी असा विचार आला की बघूया पुढचं काय ते. खरं तर मी काही उत्तरही दिलं नाही, काही कबुली देण्याचा प्रश्नही नव्हता, पण काही एकमेकांना कुठलाही शाब्दिक होकार नकार न देता थोड्या वेळाने आम्ही तिथून उठलो, निघालो. आणि मित्रांनो, चतुर्थी होती त्या दिवशी, तर मी त्याला म्हटलं की आपण गणपतीला जाऊया, टेकडीच्या. आणि मग आम्ही टेकडीच्या गणपतीला गेलो, गणपतीचं दर्शन घेतलं, काहीतरी सांगितलं त्याला मनातलं, आणि असं सगळं झालं. आणि प्रचंड गरमी होती, पण आतून या सगळ्या घटना झाल्यानंतर आतून असं वाटत होतं की पाऊस यावा, आज पाऊस यावा. आणि अश्विनला मी ही इच्छा जेव्हा बोलून दाखवली, तेव्हा तो म्हणाला की इथे पाऊस येत नसेल तर आपण जाऊ पावसात शोधायला. असे सगळे, मगाशी म्हटलं तसं, असे सगळे वेडे प्रकार आम्ही खूप करायचो. आणि मग त्याच्या बाईकवर आम्ही अक्षरशः अमरावती रोडवर कितीतरी दूरपर्यंत पाऊस शोधत गेलो, खूप खूप दूरपर्यंत. पाऊस काही दिसला नाही, आम्ही एकमेकांशी काही बोलतही नव्हतो खूप दूरपर्यंत. शेवटी अंधार पडायला लागला आणि घरी येणं भाग होतं, म्हणून मागे फिरलो, पाऊस नाही आला. आम्ही मागे फिरलो, घरी परत यायला निघालो. एक पॉईंट जिथे मी माझी गाडी पार्क केली होती, लुना पार्क केली होती, तिथे आम्ही थांबलो. अश्विन त्याच्या घरी निघाला, मी माझ्या घरी निघाली, आणि आम्ही आपापल्या वाटांवर, आम्ही आपल्या वळणांवर गेलो, 2 वेगवेगळ्या वळणांवर गेलो. आणि घरी पोचायच्या 5 मिनिटं आधी मित्रांनो पाऊस आला. त्या भर उन्हात 29 मेच्या दिवशी तो अवकाळी म्हणावं का आमच्या इच्छेचा म्हणावा, पण पाऊस आला. एक सुखद शिडकावा यावा तसा पाऊस आला. आणि इतकं छान वाटलं त्या दिवशी त्या पावसामुळे की इतके दिवस मनात असलेला गोंधळ तो वाहून गेला आहे, ते मळब निघून गेलं आहे, थकवा निघून गेला आहे, आणि आता पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही सामोरे जायला तयार आहोत, असं काहीसं फिलिंग मनामध्ये आलं. आणि दोघांनाही बरं वाटलं. त्या काळात अर्थातच फोन आणि असं सगळं नव्हतं की पटकन कम्युनिकेट करावं, पण तरीही त्या सगळ्या गोष्टींचं फिलिंग खूप छान होतं. हा दिवस आमच्या दोघांच्याही आयुष्याला वेगळं वळण देणारा ठरला, पण तो कसा आम्ही घालवला उन्हाळ, म्हणजे खरं तर आमची आयुष्य बांधणारा हा दिवस पण आमच्या दोघांसाठी अत्यंत खाजगी आहे. आम्ही आत्तापर्यंत वर्षानुवर्ष हा दिवस एकमेकांसोबतच फक्त राहून साजरा करायचो. अगदी घरातही फारशी कोणाला माहीत नसलेली ही गोष्ट, इतकी खाजगी गोष्ट मी कधीतरी बाहेर अशी ओपनली सांगेन असं मला वाटलं नव्हतं. पण मी ही का सांगितली मित्रांनो,
तर ही एक रेशमी गाठ आहे आमच्या दोघांमधली, ती मी आज तुमच्यासमोर उलगडली. कारण की एकतर तुम्ही आमच्या सगळ्यांची एक्सटेंडेड फॅमिली झाली आहे. अश्विनविषयी सगळ्यांना असलेलं प्रेम, त्याच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा, त्यामुळे मला हे सगळं सांगावंसं वाटलं. आणि आणखी एक दुसरं कारण असं आहे की अलीकडे आम्ही पाहतो की एकमेकांना प्रपोज करणं हा एक मोठा कार्यक्रम, एक मोठा तामझाम असतो. मग कॅन्डल लाईट डिनर असतं, रोमॅन्टिक म्युझिक असतं, अंगठी असते, गुलाबाचं फूल असतं, छान छान तयार होणं, सुंदर दिसणं, प्रेझेंटेबल असणं, असं काय 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 असतं. असं काहीही नसताना त्या पाईपलाईनवर त्या प्रचंड डास किडे असताना अशा सगळ्या ह्याच्यात, आणि कपडे काय घातले होते हे तर आठवतसुद्धा नाही, अशा सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही एकमेकांना ती खुणगाठ आम्ही एकमेकांसोबत बांधली, एकमेकांना मनातलं सांगितलं, तेही तितकंच रोमॅन्टिक होतं. आणि खरं तर हे सगळं कॅन्डल लाईट डिनर आणि अमुक तमुक हे सिनेमात असतं. खरं आयुष्य असंच असतं, पण ते सिनेमातल्या रोमॅन्टिसिझमपेक्षा कमी नसतं, पण वास्तव असतं. रस्ता ओबडधोबड आहे हे सांगणारं असतं, पण त्या रस्त्यावरनं चालण्याची हिंमतही देणारं असतं. असंच हे खरं आयुष्य आमच्यासमोर, हे आम्हाला त्याही वेळेला जाणवलं होतं. पण आणि आणखी एक म्हणजे आम्ही त्यानंतर जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा आम्ही असं ठरवलं होतं की आपण दरवर्षी हा दिवस सेलिब्रेट करायला इथे येऊया. पण त्यानंतर 2दाच आमचं तिथे जाणं झालं. आणि ही आयुष्यातली रिॲलिटीच आहे की अशा गोष्टी तुमच्या ठरवलेल्या होत नसतात. पण ठीक आहे, आयुष्य असं असतं, पण त्या आयुष्यातही सौंदर्य असतं. अश्विननी जे मला दिलं इतक्या वर्षांच्या आयुष्यात, ते सौंदर्य हेच आहे. त्यात स्ट्रगल आहे, पण त्या स्ट्रगलमध्येही सौंदर्य आहे. एवढंच सांगायचं होतं. म्हणून ही 4-5 जणांना माहीत असलेली कहाणी आज साठा उत्तरी तुमच्या सगळ्यांसाठी. आता थांबते. धन्यवाद.